सध्या गडचिरोली जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात समोर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आहेत। आपल्यासोबत माजी कॅबिनेट मंत्री आणि ऐरी विधानसभेचे आमदार आहेत। अनेक वेळा धर्मराव वाहतराम यांनी स्वतःच्या बळावर जिल्हा परिषद स्वतः स्थापन केली। बाबा, यावेळी समोर निवडणूक आहे आणि सध्या राज्यात महायुती आहे आणि किती सीटा तुमच्या माध्यमातून निवडणुकीत लढवण्यात येणार? येणारा डिसेंबर जानेवारीमध्ये जिल्हा परिषदचे निवडणूक पंचायत समितीचे निवडणूक होऊ घातलेले आहे आणि या निवडणूक होऊ घातल्या असल्यामुळे मी पूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या फिरत आहोत आणि आमचा एकच विचार आहे की महायुती म्हणून आपण लढलं पाहिजे। आणि महायुती म्हणून लढत असताना आता जे परिस्थिती आपण जर जिल्ह्यामध्ये पाहिलं तर जिल्ह्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नंबर 1 वर आहे परिस्थिती सगळं वातावरण बघितल्यानंतर। आणि त्या दृष्टीने आमचा एकच मत आहे की आम्ही अधिक ते अधिक सीट लढायचं असा आमचा सध्या तरी विचार आहे। परंतु खालच्या पातळीवर कार्यकर्ता म्हणतात की आपण कोणत्याच प्रकारचा तडजोड करायचा नाही, कारण की आम्ही सगळं आता जवळजवळ 4-5 वर्षापासून आम्ही वाट बघत आहोत की जिल्हा परिषदमध्ये आम्ही कमीत कमी आमचे कार्यकर्ते कुठेतरी निवडणुकीमध्ये उभा होते आणि निवडून आल्यानंतर आपण जिल्हा परिषद आपल्या स्वरूपावर आपण बसवलं पाहिजे अशा प्रकारचा कार्यकर्त्याचा विचार आहे। परंतु महायुतीमध्ये बसून काय होईल, काय तडजोड होईल, काय परिस्थिती होईल ते नंतरचा बाब आहे। परंतु सध्या माझा तरी विचार आहे की महायुती म्हणून लढलं तर एक चांगल्या प्रकारचा मेसेज या राज्यामध्ये जाऊ शकतो। तर बाबा, विधानसभेत ज्या प्रकारे तुमच्या समोर तुमची मुलगी होती किंवा पुतण्या होते तर त्यांचे वेगवेगळे पक्ष आहेत, तर त्यांचे उमेदवारांना त्याकडे कशा प्रकारे बघता? मुलगीची जे पक्ष आहे ते पवार साहेबांचा पार्टी आहे, राष्ट्रवादी शरद पवार। तर शरद पवारशी काय आमचं देणं घेणं नाही ना। आमच्या महायुतीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं आमचं आहे आणि या तिन्ही पक्ष मिळून आम्ही लढायचं असं आणि आमचे जे सहयोगी पक्ष आहेत ते मिळून आपण लढायचं असं प्रकारचं सर्वसाधारण या राज्यामध्ये झालेला आहे विचार। परंतु खालच्या पातळीवर ग्रामपंचायतपासून ते जे आपले वेगवेगळ्या पक्षाचे, भारतीय जनता पक्षाचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील किंवा आपले शिवसेनाचे असतील, त्या लोकांचा वेगळा विचार आहे सगळ्यांचा। पण वरचा तडजोड होऊ शकते पण खालती तडजोड कसा करायचा हा महत्त्वाचा आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आमचे जे पुतणे आहेत ते राजे आहेत आणि ते राजे असल्यामुळे ते फार मोठे राजे असल्यामुळे त्यांच्याशी लढायचा म्हणजे थोडा विचार करून आम्हाला पाहावं लागेल। परंतु आमचा एकच विचार आहे की इथे जोपर्यंत चांगल्या प्रकारचा आम्हाला जागा आमच्या हिस्सेला राष्ट्रवादी काँग्रेसला जर व्यवस्थित जागा देतील तर युती होऊ शकते आणि जर नाही झाला तर आता कार्यकर्त्यांबरोबर मी सोडू। आणि जिल्हा परिषद सत्ता आली तर म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्या मुद्द्याला घेऊन तुम्ही मतदारापर्यंत पोहोचणार? आपला मुद्दा विकासाचाच आहे ना। म्हणजे हा जिल्हा परिषद म्हणजे काही लहानसा बाब नाही आहे। जिल्हा परिषद म्हणजे एक मिनी मंत्रालय आहे। ज्या प्रमाणामध्ये विधानसभेमध्ये जसं आमदार लोक बसून आम्ही वेगवेगळ्या योजनांकरता पैसा आणत असतो, निधी आणत असतो, त्याच प्रकारे इथे जे येणारा निधी जिल्हा परिषदमध्ये BBCचा निधी येतो, राज्य सरकारचा निधी येतो, हा निधी व्यवस्थितपणाने खर्च करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदचा काही अधिकार आहे आणि पंचायत समिती आहे ती ग्रामपंचायत आहे, पंचायत राज सिस्टीम असल्यामुळे तर हे सगळं निधी खर्च त्या क्षेत्रामध्ये करताना आपल्याला येणाऱ्या विधानसभामध्ये ते फार मोठा जिल्हा परिषद हातामध्ये राहिल्यानंतर विधानसभेमध्ये सुद्धा फार मोठा फरक पुढच्या कालावधीमध्ये आपला होऊ शकतो। आपण बघू शकतो की वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर ऐरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव वाहतराम हे प्रतिक्रिया देत होते। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।